राष्ट्र तक न्यूज, मैं हूं आपके साथ निहाली। चलिए अब रुक करते हैं आज की खबर की ओर। मराठा आरक्षण की घोषणा के बाद शिवसेना की उपनेता सुषमा अंधारे ने तीखी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि भाजपा के सभी नेता एक सुर में ट्वीट कर रहे हैं कि जो मातब्बर मराठा नेताओं को नहीं जम सका वह देवेंद्र फडणवीस ने कर दिखाया। लेकिन भाजपा नेताओं का यह आरोप आखिर किसके खिलाफ है? अंधेरे में सवाल उठाते हुए कहा कि वाशी में आंदोलनकारियों के सामने छत्रपति शिवराय के चरणों की शपथ लेकर भी वचन पूरा न करने वाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सत्ता में बैठे दूसरे उप मुख्यमंत्री अजीत पवार, क्या भाजपा का इशारा उन्हीं की ओर है? उन्होंने आगे आरोप लगाया कि भाजपा ने शिंदे और पवार दोनों को मोडित कार्टून हंसी पर डालकर देवेंद्र फडणवीस को हीरोइक क्वालिटी में पेश करने का प्रयत्न किया। पुणे से निखिल गायकवाड़ की रिपोर्ट। आंदोलनाचा आजचा दिवस हा एका अर्थाने ऐतिहासिक दिवस आहे। पण अशा ऐतिहासिक दिवशी जर एवढं मोठं काम भाजपाने केलेलं आहे तर मुख्यमंत्री फडणवीस आणि दोनही उपमुख्यमंत्री या आंदोलनापासून पळ का काढत आहे आणि ते आज आंदोलनस्थळी का नव्हते असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे। पण त्याही पेक्षा एक मोठं कोडं पडलंय ते असं की भाजपाचे सगळे नेते एकजात ट्वीट करत सुटलेले आहेत की भल्या भल्या मातब्बर मराठा नेत्यांना जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं। भाजप नेते नेमके कुणाबद्दल बोलत आहेत? वाशीमध्ये आंदोलकांच्या समोर छत्रपती शिवरायांच्या पायाची शपथ घेऊन शब्द न पाळणाऱ्या, ऐन वेळेला निघून जाणाऱ्या एकनाथ शिंदेंबद्दल ते बोलत आहेत की अजित पवारांकडे काही का असेना पण या निमित्ताने भाजप नेते पवार आणि शिंदे दोघांनाही मोडीत काढत आहेत आणि हिरोइक क्वालिटीचे नेते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत हे सांगण्यामध्ये ते यशस्वी ठरत आहेत।